नमस्कार मंडळी. आज मी निघाले आहे पुण्यापासून 76 किलोमीटर तसेच लोणावळ्यापासून 36 किलोमीटर अंतरावर वसलेल्या घनगडाच्या दिशेने. शहर मागे पडत गेलं आणि शहरालगत असलेल्या घोटावडे गावातल्या छोट्याशा रस्त्यांवरून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. या छोट्या छोट्या गावातले हे रस्ते सह्याद्रीच्या कुशीतल्या घाटवाटांना जाऊन मिळतात आणि याच घाटवाटांवरून माझा प्रवास सुरू झाला. पुण्यात पाऊस काहीच पडत नव्हता, पण सह्याद्रीत मात्र मान्सून सुरू झाला होता. चारही बाजूंना हिरवाईची चादर पसरलेली होती. पावसाने ओलेचिंब झालेले हे रस्ते, सह्याद्रीच्या डोंगररांगांवर अलगद उतरलेले ढग आणि हिरव्यागार शेतांनी नटलेला हा निसर्ग. सह्याद्रीचं हे मोहक रूप इतकं सुंदर दिसत होतं की इथे येणारा प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडेल. सकाळचे 11 वाजले होते, पण आकाशात अजूनही दाट धुक्यांचं साम्राज्य होतं. रिमझिम पडणारा पाऊस सुरू होता. दोन्ही बाजूंना गर्द झाडी आणि मध्ये धुक्यात हरवलेला हा नागमोडी रस्ता. जणू निसर्गाने स्वतःचं सुंदर चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभं केलं आणि प्रत्येक वळणावर मन शांत प्रसन्न होत गेलं. पुढं गुरं राखणारे एक बाबा भेटले. त्यांना आम्ही घनगडाच्या दिशेने जाणारा रस्ता विचारला आणि पुढचा प्रवास सुरू केला. पुढे सालतर, भांबुर्डे ही गावं पार करत आम्ही गडाच्या पायथ्याशी वसलेल्या एकोले या गावात येऊन पोहोचलो. तिथं आम्ही आमची गाडी पार्क केली आणि समोर धुक्यात हरवलेला, नावाप्रमाणेच घनाकृती असलेला घनगड दिसला. आम्ही गडाच्या दिशेने निघालो. वाटेत ठिकठिकाणी गडाकडे जाणारे दिशादर्शक फलक लावलेले होते आणि त्यामुळे योग्य मार्ग शोधणं अगदी सोपं झालं होतं. सुरुवातीची वाट दाट झाडीतून जाणारी होती. फारसा चढही नव्हता. त्यामुळे निवांत चालत गड चढण्याचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. साधारणतः 10-15 मिनटं चालल्यानंतर आम्हाला झाडाच्या सानिध्यात एक महादेवाची पिंड आणि तिच्या शेजारी काही विरगळ दिसल्या. आजूबाजूला फक्त हिरवाई, पक्ष्यांचा मंद आवाज आणि विलक्षण शांतता. त्या क्षणी मन आपोआप स्थिर होतं. काही क्षण तिथे बसून राहावंसं वाटत होतं. महादेवाच्या पिंडीजवळच काही विरगळ दिसल्या. या विरगळ म्हणजे युद्धात किंवा गावच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या स्मृती जपणाऱ्या शिळा. त्या पाहताना त्या वीरांच्या शौर्याला नकळत मनोमन वंदन केलं. थोडा वेळ त्या शांत वातावरणाचा अनुभव घेतला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. वाटेत खूप ठिकाणी असे फलक लावलेले आहेत आणि एक नागरिक म्हणून आपली ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या गडकिल्ल्यांचे, निसर्गाचे संरक्षण करणं, त्याचं पावित्र्य राखणं हीच एका सजाण नागरिकाची ओळख असावी. काही अंतर पुढे गेल्यावर गारजाई देवीचं मंदिर लागलं. सह्याद्रीतील अनेक गडांप्रमाणे या गडाचीही ही ग्रामदैवत. देवीचं दर्शन घेतलं, तिचा आशीर्वाद घेतला, आजूबाजूचा निसर्ग अनुभवला. तिथे थोडा वेळ थांबलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. थोड्याच अंतरावर 2 दिशा दाखवणारे फलक दिसले. एक घनगडाकडे जाणारा तर दुसरा मारखिंडीच्या दिशेने. पहिल्यांदा आम्ही मारखिंडीच्या दिशेने जायचं ठरवलं. याच 2 वाटांच्या मध्ये उभा होता एक प्रचंड कातळ. कित्येक दिवसांपासून या कातळावर चढायची माझी इच्छा होती. आज मात्र मनाने ठरवलं आणि धाडस करून त्या कातळावर चढले. वर पोहोचल्यावर समोर उलगडलेला सह्याद्रीचा अथांग विस्तार शब्दात मांडणं अशक्य आहे. तो क्षण, ती शांतता आणि ते अप्रतिम दृश्य हे माझ्यासाठी कायमच अविस्मरणीय राहील. तो
अनुभव मनात साठवत आम्ही पुढे निघालो. पावसाचा जोर वाढला होता आणि वाट शेवाळाने निसरडी झाली होती. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. असं करत करत अखेर मी घनगडाच्या पहिल्या बुरुजापाशी येऊन पोहोचले. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे 2563 फूट इतका उंचीवरती आहे. आम्ही दरवाजातून आत गेलो आणि एक सुंदर माची आहे गडावरती. आम्ही थोडा वेळ तिथे फिरलो, आजूबाजूचं सौंदर्य भरभरून अनुभवलं आणि त्यानंतर आम्ही गडावरील एका विलक्षण ठिकाणी गेलो. ते ठिकाण म्हणजे 2 प्रचंड कातळ एकमेकांना टेकून उभे आहेत आणि त्या त्रिकोणी आकाराची नैसर्गिक गुहा तयार झाल्यासारखे दिसते. त्या कातळांच्या मधून आत गेल्यावर समोर उलगडतो तो सह्याद्रीचा अथांग विस्तार. फक्त डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावं असं ते दृश्य. त्यानंतर आम्ही बालेकिल्ल्याकडे जायला निघालो. तिथे आम्हाला एक दगडात कोरलेली गुहा दिसली. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता, पण त्या गुहेच्या आतमध्ये एक पाण्याचा थेंबही आला नव्हता. हे पाहिल्यावर त्या काळातील स्थापत्यकलेचं खरंच कौतुक वाटलं. आधुनिक साधनं नसतानाही पावसाचं पाणी आत येणार नाही अशी रचना त्यांनी केली होती. थोडं पुढे गेल्यावर दगडात कोरलेला एक पाण्याचा टाका दिसला. गडावर राहणाऱ्या लोकांसाठी वर्षभर पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या काळी असे टाके बांधले जात. पावसाचं पाणी योग्य प्रकारे साठवून ते दीर्घकाळ टिकेल अशी त्याची रचना केली होती. आजही ते टाके त्या दूरदृष्टीची आणि जलव्यवस्थापनाच्या अप्रतिम कौशल्याची आठवण करून देतात. आम्ही आता येऊन पोचलो होतो ट्रेकमधल्या सर्वात अवघड टप्प्याजवळ. समोर उभा होता सरळ चढाईचा कातळ. अगदी काळजीपूर्वक पाय रोवत एक एक पाऊल पुढे टाकत मी तो टप्पा पार केला. गडकिल्ल्यांवरती जाताना किंवा हे असे टप्पे पार करताना मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि धाडस निर्माण होतं. याआधी कधीही न केलेल्या गोष्टी सह्याद्री आपल्याला करायला शिकवते. आणि सर्व टप्पे पार करत अखेर आम्ही बालेकिल्ल्यावरती येऊन पोहोचलो. समोर सर्वात आधी नजरेत भरला तो गडावर दिमाखात फडकणारा भगवा झेंडा. बालेकिल्ल्यावर पोहोचताच सह्याद्रीने त्याचं रौद्र आणि तितकंच मोहक रूप दाखवलं. मुसळधार पाऊस, दाट धुकं, अंगावर झेपावणारे थंड वारे आणि त्या सगळ्यात हरवलेला सह्याद्री. आजूबाजूच्या डोंगरावरून कोसळणारे छोटे छोटे धबधबे, नुकतंच हिरव्या शालीने नटलेलं गवत आणि नजरेच्या टप्प्यापर्यंत पसरलेली हिरवाई. हे सगळं इतकं सुंदर दिसत होतं की त्या क्षणी फक्त पाहत राहावंसंच वाटत होतं. हे सौंदर्य आम्ही फक्त डोळ्यांनी नाही तर मनापासून अनुभवलं आणि आयुष्यभरासाठी आठवणीत साठवून ठेवलं. घनगडाचा मुख्य उद्देश म्हणजे प्राचीन काळातील व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवणं. या धोरणात्मक स्थानामुळे गडावर आजूबाजूचे अनेक किल्ले स्पष्ट दिसतात. या बालेकिल्ल्यावरून सुधागड, सरसगड, सूरगड आणि तैलबैला हे परिसरातील महत्त्वाचे गड आणि कातळरांगा पाहायला मिळतात. मात्र आम्ही आलो त्या दिवशी दाट धुक्याने संपूर्ण परिसर व्यापला होता आणि त्यामुळे हे गड प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही. पण सह्याद्रीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वेळी तो वेगळंच रूप दाखवतो. कधी दूरवरचे गड स्पष्ट दिसतात तर कधी धुक्याची शुभ्र चादर पांघरून सगळं काही आपल्या कुशीत घेतो. घनगडाचा हा सुंदर परिसर न्याहाळत निसर्गाचं प्रत्येक रूप मनात साठवत असतानाच अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा वाढता जोर पाहता नाईलाजाने आम्हाला दुपारी 2च्या सुमारास गड उतरायला सुरुवात करावी लागली. घराच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला, पण जाताना सह्याद्रीने आणखीन एक सुंदर भेट दिली. धुक्याच्या पडद्याआडून क्षणभर नवरा नवरीचा सुळका नजरेस पडला.
तो अविस्मरणीय देखावा डोळ्यात आणि मनात कायमचा साठवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि अशा प्रकारे आमची घनगडची भटकंती एका अविस्मरणीय आणि सुंदर आठवणीत रूपांतरित झाली.